नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा लर्निंगच्या एका धमाकेदार व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, हा जो व्हिडिओ आहे तो लर्निंगच्या दृष्टीने जबरदस्त एकदम महत्त्वाचा होणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण शेवटपर्यंत बघा, कारण या व्हिडिओमध्ये आपण या व्हिडिओमध्ये आपल्या एका स्टुडंटची पूर्ण स्टोरी शेअर करणार आहोत. तुम्ही जे टायटल वाचलात की $150 पासून $1500 पर्यंतचा प्रवास. होय मंडळी, आपल्या एका स्टुडंटने $150 पासून $1500 किती महिन्यामध्ये किती दिवसामध्ये पूर्ण केलेत ह्याची स्टोरी मी तुमच्याकडे शेअर करणार आहे. मित्रांनो, होतं काय की ज्यावेळेस आपण ट्रेडिंगमध्ये प्रवास सुरुवात करतो किंवा ट्रेडिंगला सुरुवात करतो, त्यावेळेस होतं काय की आपण एखादा कोर्स करतो किंवा यूट्यूबचे व्हिडिओ बघतो किंवा इकडनं तिकडनं नॉलेज घेतो, प्राइस ॲक्शन थोडंफार शिकतो, सपोर्ट रेजिस्टन्स जे काही शिकतो आणि त्याच्यानंतर करतो ट्रेडिंगची सुरुवात. आता ही ट्रेडिंगची सुरुवात झाल्यामुळं आपल्याकडे आपला एक्सपिरियन्स कमी असतो, आपल्याकडे नॉलेज कमी असतं. त्याच्यामुळं मार्केटने टाकलेल्या ट्रॅपमध्ये आपण अडकतो आणि आपला होतो लॉस. होय, आता ह्या लॉसमधून सगळे गेलेले असतात. मी सुद्धा स्वतः सुरुवातीला लॉसमध्ये, असा कुठलाही ट्रेडर नाही की सुरुवातीला त्याचा लॉस झाला नाही, सगळ्यांचा लॉस होतं. ह्या लॉसमुळं होतं काय मंडळी की आपली थोडीशी मानसिकता खराब होते, मानसिकता डिस्टर्ब होते आणि या मानसिकतेतून आपल्याकडे काय होतं, मार्केटबद्दल निगेटिव्हिटी किंवा निगेटिव्ह विचार यायला सुरुवात होते. आणि हे माझ्याकडे पण झालेलं आहे. सुरुवातीला माझ्याकडे पण मार्केटबद्दल निगेटिव्ह विचार आले होते. एकदा का निगेटिव्ह विचार आले की मग आपली थिंकिंग कशी असतं की मार्केटमध्ये कोणाला यश मिळू शकत नाही, मार्केटमध्ये सक्सेस मिळणं कठीण आहे, मार्केट हे लॉससाठीच आहे. अशा प्रकारचे वेगवेगळे असे निगेटिव्ह विचार, निगेटिव्ह थिंकिंग सुरू होते. आता ह्या निगेटिव्ह थिंकिंग नंतर होतं काय, आपण एक्झिट करतो किंवा ट्रेडिंग स्टॉप करतो. पण मंडळी, अशी निगेटिव्ह थिंकिंग येऊनसुद्धा आपल्या स्टुडंटने हा प्रवास सक्सेसफुली अजूनपर्यंत तरी इथपर्यंत आणलेला आहे. म्हणजे कुठून $150 पासून $1500 पर्यंत हा प्रवास आणलेला आहे. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की त्या स्टुडंटनी कशा प्रकारे सुरुवात केली, त्याला काय प्रॉब्लेम आले आणि आज तो कोणत्या स्टेजवर आहे, लॉट साईज काय आहे त्याची, सुरुवातीला कॅपिटल किती कमी झालं होतं, किती वाढलं होतं, ही सगळी स्टोरी तुमच्यासोबत शेअर करणार आहे मित्रांनो. त्यामुळे हा व्हिडिओ आहे तो व्यवस्थित अगदी समजून घ्या. याच्यामधून त्या स्टुडंटनी काय केलं, आपण काय करायला पाहिजे, आपल्या काय चुका होतात, अशा चुका झाल्यानंतर त्यांनी काय केलं, त्यामुळे त्याला सक्सेस मिळालं. त्यामुळं ह्या व्हिडिओमधून अशा प्रकारचा स्टडी करून घ्या, अशा प्रकारच्या आपल्या चुका ओळखून घ्या आणि आपला प्रवाससुद्धा सक्सेस कसा होईल याच्याकडे तुम्ही लक्ष द्या. मित्रांनो, चालू करूया ह्या व्हिडिओला. पण तत्पूर्वी जर का तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल, नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा. आणि व्हिडिओ चालू करण्याच्या अगोदर एक छोटंसं डिस्क्लेमर की हा जो व्हिडिओ आहे, हा व्हिडिओ फक्त एज्युकेशनल पर्पजसाठी आहे. याच्यामधून तुम्हाला कुठल्याही प्रकारचं ट्रेडिंग करा किंवा अथवा न करू, इथे करा बाय, इथे सेल करा, या प्रकारचं कुठल्याही प्रकारचं आपण सजेशन देत नाही. त्यामुळं हा व्हिडिओ फक्त एज्युकेशनल पर्पजसाठी आहे. ठीक आहे, चालू करूया आजच्या एज्युकेशनल नॉलेजेबल व्हिडिओला. तर मंडळी, या स्टुडंटचा जो प्रवास आहे तो मी तसाच्या तसा तुमच्यासोबत शेअर करणार आहे. मंडळी, ज्यावेळेस मी त्यांच्याकडून हे सगळं ऐकलं की आज कॅपिटल एवढं आहे, त्यावेळेस मी त्यांना विचारलं की तुमचा आपण एक जो प्रवास आहे तो आपल्या स्टुडंटबरोबर शेअर करणार आहोत. तेव्हा त्यांनी मला सगळं डिटेलमध्ये सांगितलं आणि ते मी तसंच्या तसे इथे माझ्या रजिस्टरमध्ये नोट डाऊन करून ठेवलेलं आहे. आणि त्या एक जे महत्त्वाचे पॉईंट्स आहेत मी तुमच्यासोबत एक पॉईंट्सनुसार मी सांगणार आहे. ओके, तर मित्रांनो, त्या स्टुडंटची सुरुवात खाजगी आयुष्यातून होते. म्हणजे आपण करूया की पर्सनल लाईफमध्ये त्यांचे काही प्रॉब्लेम होते, म्हणजे जॉबविषयी. ते चांगल्या एका जॉबवर होते आणि त्याच्यानंतर मग त्यांनी तो सोडला किंवा त्यांना प्रॉब्लेम आला, काय तो त्यांचा प्रश्न आहे. पण ते त्या जॉबमधून एक्झिट झाले आणि त्यांनी ट्रेडिंग करायचं ठरवलं. आता दुसरा ऑप्शन नसल्यामुळे त्यांनी ट्रेडिंग करायचं ठरवलं. आता ट्रेडिंग करायचं ठरवल्यानंतर तुम्हाला मला माहिती आहे की डायरेक्ट आपण मार्केटमध्ये उतरल्यानंतर डायरेक्ट दुसऱ्या दिवसापासून आपण प्रॉफिट कमायला सुरुवात करतो का? नाही. सुरुवातीला आपण शिकतो, पडतो, लॉस होतो, प्रॉफिट होतो, अशा प्रकारे आपला प्रवास सुरू होतो. तशाच प्रकारे त्यांचासुद्धा प्रवास त्यांचा
सुरुवात झाली होती. त्यानंतर त्यांना हे लॉस व्हायला लागला, चुकीचे ट्रेड बसायला लागले. का? तर अपुऱ्या नॉलेजमुळे. आता हे चटके बसायला लागल्यानंतर मित्रांनो त्याच्याकडे काय विशेष कॅपिटल पण नव्हतं. त्यांनी काय ठरवलं की आपल्याला कुठेतरी शिकणं गरजेचं आहे. शिकणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर आपल्या चॅनलचे व्हिडिओ त्यांच्या समोर आले यूट्यूबवर आणि त्यांनी आपले व्हिडिओ बघून मग आपल्या टेलिग्रामला जॉईन केलं. आणि टेलिग्रामला जॉईन केल्यानंतर मग त्यांनी एक दिवशी मला फोन केला की मला तुमचा कोर्स जॉईन करायचा आहे. कोर्स जॉईन करायचा आहे. नंतर मग रेग्युलर विद्यार्थी जेवढे नॉर्मल जेवढे येतात त्याप्रमाणे म्हटलं त्यांना जॉईन करून घेतलं. मग त्यांनी कोर्स केला आणि कोर्स केल्यानंतर आता कोर्स बघा, कोर्सची फीसुद्धा भरायची त्यांची कॅपॅसिटी नव्हती. हे मला त्यांनी नंतर सांगितलं की कोर्सची फी भरायची सुद्धा त्यांची कॅपॅसिटी नव्हती. आता कोर्स झाल्यानंतर त्यांनी मला पुन्हा फोन करून सांगितलं की सर मला तुमच्यासोबत जॉईन व्हायचं आहे. म्हणजे पुढचा जो माझा ट्रेडिंगचा प्रवास आहे तो मला तुमच्या मार्गदर्शनाने किंवा तुमच्या गायडन्सनी आणि तुमच्यासोबत जॉईन होऊन पुढे चालू करायचा आहे. असे आता सगळेच बरेचसे विद्यार्थी म्हणतात की सर मला तुमच्यासोबत राहायचं आहे, तुमच्यासोबत जॉईन व्हायचं आहे, तुमच्या गायडन्सनी मला पुढे चालायचं. पण हा स्टुडंट मी इतर स्टुडंटप्रमाणेच यांना घेतलं होतं. ह्याच्यानंतर माझी थोडंसं त्यांची बॉन्डिंग जुळली. म्हणजे का? तर त्यांचे कॉन्टॅक्ट्स वाढले. त्यानं सारखे प्रश्न पडायला लागले की जे काय आपण कोर्समध्ये शिकलो आहे ते कोर्समध्ये जे शिकलो त्याबद्दल डाऊट्स यायला लागले. डाऊट्स म्हणजे हे वापरते सेटअप नंबर 2 वापरताना इथे प्रॉब्लेम येते, सेटअप नंबर 3 वापरताना हा प्रॉब्लेम होते, या लेवलला म्हणजे अशा प्रकारचे वेगवेगळे त्यांचे डाऊट्स यायला लागले. आणि ते डाऊट्स जसे मी क्लिअर करत गेलो, सपोज एखादा सेटअप वापरताना हा डाऊट्स आला, चलो मी तो क्लिअर केला, त्यांची काय तिथे करायचं हे त्यांना सांगू. अशा प्रकारे त्यांना एक डाऊट्स क्लिअर करून सगळं हे फोनवर, कुठल्याही क्लासमध्ये नाही. म्हणजे क्लास नंतर त्यांचे फोन यायचे की सर आपण जे काय काल शिकलो त्याच्यामध्ये मला हा प्रॉब्लेम येतो आहे. मग मी ते फोनवर त्यांना समजावून सांगायचो. असं तरीसुद्धा मी एक नॉर्मल स्टुडंट म्हणून त्यांना कन्सिडर करत होतो. असं चालू असता हळूहळू त्यांनी काय केलं की आपला ॲनालिसिस क्लास जॉईन केला, जो आपला असतो 8 ते 9 डेली. तर तो क्लास हळूहळू त्यांनी जॉईन केला. आता जॉईन केल्यानंतर त्यांनी सलग 3 महिन्याची फी देऊन 3 महिने सलग जॉईन केला क्लास. आणि 3 महिने जॉईन केला आणि त्यांचे व्यवस्थित जे काय आहे फॉलो करण्याचे रूल ते सगळे फॉलो करत होते. आता ह्या 3 महिन्याच्या पिरियडमध्ये त्यांनी मला एक दिवशी फोन केला आणि सांगितलं की सर मी जे काही शिकलो आहे आपल्या कोर्समध्ये ॲनालिसिस क्लासमध्ये जे काही शिकलो आहे त्यानुसार मी आता एक $150 डिपॉझिट करत आहे. मग ते सांगितलं त्यांनी की ह्या ब्रोकरमध्ये मी $150 डिपॉझिट करायचं. म्हटलं ठीक आहे, ओके करा तुम्ही डिपॉझिट. आणि त्यांना एक प्लॅन दिला की अशा प्रकारे आपल्याला पुढे जायचं आहे. जर तुम्ही गॅमलिंग कराल बिलकुल जमणार नाही, ते तुमचे $150 कधी उडून जातील. आणि म्हणजे चुकीचं जर तुम्ही प्रवास चालू केलात तर ते तुमचे $150, कारण हे $150 आज तुम्हाला महत्त्वाचे आहेत. एक वेळ ते उडाले तरी चालतील, पण त्या लर्निंग त्या $150मधून तुम्हाला लर्निंग मिळायला पाहिजे की काय चुका झाल्या. हे सगळं मी त्यांना समजावून सांगितलं. आणि हळूहळू त्यांनी ॲनालिसिस क्लासमध्ये त्यांची हळूहळू एक नॉलेज त्यांना व्यवस्थित मिळत गेलं. आता झालं काय की 1 ते 1.5 महिन्यांनी मी त्यांना विचारलं का क्लासमध्येच विचारलं, ॲनालिसिस क्लासमध्येच विचारलं की $150 तुम्ही हे डिपॉझिट केलं होतं, तर म्हटलं काय किती राहिलेत त्यातले. माझा प्रश्न असाच असतो की उलट विचारणार की किती राहिलेत. तर म्हणते सर $150चे मी $250 केले. $250 केले म्हटल्यानंतर म्हटलं ह्या स्टुडंटमध्ये काहीतरी स्पेशल आहे. $250 केले म्हटल्यानंतर ज्याच्या त्याचं काय असतं 150चे 100च होतात, 50च होतात किंवा नील पण होतात. अशी उत्तर असताना म्हटलं मला स्क्रीनशॉट द्या. मला खरं नाही म्हटलं. त्यांनी स्क्रीनशॉट दिला. ओके
ठीक आहे, $250. त्याच्यानंतर मी त्यांच्यावर सतत ऑब्झर्व करून सतत विचारत त्यांना की काय आता किती राहिले माझा प्रश्न असाच आहे, आता किती राहिले? नाही सर 250चे परत 225वर आले होते, पुन्हा मी 225चे परत 2.25वर आलो आहे. म्हटलं कमालच आहे, ग्रोथ. बरं असं नाही की 8 दिवसात असं नाही, हे 2-2.5 महिन्यांनी सगळा हा खेळ सगळा चालू. म्हटलं तुमची लॉट साईज काय? अजूनसुद्धा त्यांनी सांगितलं $250 ते $300 झालेले त्यावेळेससुद्धा त्यांनी सांगितलं की अजून फक्त आणि फक्त 0.01 लॉट साईज आहे, बस ह्याच्यावरती मी जात नाही. ओके म्हटलं हे स्ट्रिक्ट ठेवा, कारण माझा अजून पण त्यांच्यावर विश्वास नव्हता. 200 ते 250 झाले तर मला म्हटलं काहीतरी यांनी गॅम्बलिंग वगैरे केली असेल किंवा नको ते ट्रेड घेतलं असेल, एकदम वाढलं. म्हटलं ठीक आहे, ओके त्यांचे विचारायला लागलो की तुमचे ट्रेड किती होतात दिवसात? ते म्हणते एवढे ट्रेड. तुम्हाला मी सगळं सांगतो नंतर, शेवटला त्यांचे काय ट्रेड होतं, लॉट साईज किती असते आणि आता किती लॉट साईज येते. तर अशा प्रकारे त्यांच्यावर मी ऑब्झर्व ठेवलं आणि ते पण मला अगदी व्यवस्थित, अगदी फ्रेंडसारखे व्यवस्थित सगळं आहे ते व्यवस्थित सांगायचे आणि जे काही डाऊट्स आहेत लगेच व्हॉट्सअपला सांगायचे. आणि असं नाही की ट्रेड घेतला की लॉस असो किंवा प्रॉफिट असो, मला त्याचा स्क्रीनशॉट लगेच पाठवून द्यायचे की सर मी इथे ट्रेड घेतला होता, त्याच्यामध्ये एवढे मी पीप घेतले, हा प्रॉफिट आहे. सर इथे घेतलं ना, इथं माझा SL उडाला आहे. मग त्यांना सांगायचो की हा SL का उडाला तो किंवा हा बरोबर होता. हे सगळं गायडन्स करता मंडळी आज त्यांच्याकडे त्या $150चे $1,500 त्यांनी केलेले आहेत. कधी? 5 महिन्यानंतर त्यांनी $1,500 मित्रांनो केलेले आहेत. हे अगदी त्यांच्यासाठी मी कौतुक, म्हणजे या व्हिडिओतून त्यांचं अभिनंदन तर करतो आहे, पण त्यांचं कौतुक पण करतो आहे. का तर एका स्टुडंटने आपण शेअर केलेल्या नॉलेजवर, मग भले मी पैसे घेतलेत पण त्यांना जे काही नॉलेज शेअर केले त्या नॉलेजचा उपयोग करून त्या माणसाने, त्या स्टुडंटने $150 पासून आज $1,500 केलेले आहेत. म्हटलं त्यानं तुम्हाला सांगितलं मी स्क्रीनशॉट द्या तुमचा. म्हटलं हो ओके, स्क्रीनशॉट आहे. सगळं मी चेक केलं आणि OS. आता त्यांना सांगितलं की ओके, म्हटलं इथपर्यंतचा प्रवास आलात, हाच तुमचा जो डिसिप्लिन आहे तो तुम्ही कंटिन्यू चालू ठेवा. जर तो डिसिप्लिन तुम्ही ब्रेक केलात, तुमचे रूल ब्रेक केलेत, तर तुम्ही पुन्हा 150वर यायला काही वेळ लागणार नाही. त्यामुळं डिसिप्लिन सोडू नका, डिसिप्लिन आहे तो व्यवस्थित फॉलो करत जा. आता तुम्हाला मी सांगतो त्यांनी काय केलं आणि कसं केलं. ओके, तर एवढं बोलल्यानंतर त्यांचं मी अभिनंदन वगैरे केलं आणि त्याच्यानंतर मग आता तुम्हाला सांगतो की त्यांनी काय केलं, कसं केलं. ओके मंडळी, त्यांनी ज्यावेळेस $150 डिपॉझिट केले त्यावेळेस त्यांनी फक्त आणि फक्त 0.01 लॉट साईजने ट्रेड घ्यायला सुरुवात केली. बरं ते ट्रेड जे आहेत ते फक्त आपल्या सेटअपवर 1 ते 5 सेटअप आहेत त्या सेटअपवरच घ्यायचे. बघा त्यांचा दिवसाचा कसा असतो, त्यांचा दिवसाचा जो क्रम असतो तो सगळ्यात महत्त्वाचा आहे. आणि आता तुम्ही तो व्यवस्थित ऐका, काय क्रम असतो तो. त्यांना विचारलं मी, मला डेचा क्रम सांगा, दिवसाचा क्रम सांगा की तुम्ही ज्यावेळेस ट्रेडिंग सुरू करता, म्हणजे इतर तुमचा पर्सनल नाही पण जी काही ट्रेडिंगसाठी बसता तुम्ही चार्टच्या समोर, तेव्हापासून कशी सुरुवात करता आणि संध्याकाळी कशी एंड करता त्याची. तेव्हा त्यांनी सांगितलं की ज्यावेळेस मी सुरुवात करतो फर्स्ट टाईम चार्ट ओपन करतो, त्यावेळेस मी फक्त आणि फक्त 15 मिनटं पूर्ण चार्ट ॲनालिसिस करतो. त्याच्या पण अगोदर एक तुम्हाला सांगतो, फक्त आणि फक्त ते गोल्डमध्येच ट्रेडिंग करतात, म्हणजे बिटकॉईन नाही किंवा दुसरं कुठलंही इन्स्ट्रुमेंट नाही, फक्त आणि फक्त गोल्डमध्ये त्यांचं ट्रेडिंग चालतं. आता त्यांची सुरुवात कशी होते की दिवसातून सुरुवातीच्या काळाला 15 ते 20 मिनटं पूर्ण चार्टचं ॲनालिसिस करणार. कुठलीही मुवमेंट आधी त्या दरम्यान पटकन ट्रेड हे अजिबात नाही. 15-20 मिनटं ॲनालिसिस करणार. कसं करणार, पहिल्यांदा लावणार डेची कॅन्डल लावली
की त्या डेच्या कॅन्डलवर काय कुठला पॅटर्न बनतो आहे, कुठली FVG आहे, हे सगळं ते मार्किंग करणार. ओके, त्याच्यानंतर करणार 4 आवर्सची कॅन्डल. 4 आवर्सच्या कॅन्डलच्या चार्टवर कुठली 4 आवर्सची, म्हणजे जिथे मार्केट आहे तिथे कुठली FVG आहे, कुठला M पॅटर्न आहे, कुठला W पॅटर्न आहे, कुठला ऑर्डर ब्लॉक आहे, हे सगळं ते ॲनालिसिस करून मार्किंग करणार. त्याच्यानंतर मार्केटचं डायरेक्शन त्यांना क्लिअर होतं. बघा, पहिलं सगळ्यात महत्त्वाचं काय, मार्केटचे डायरेक्शन, की भले ट्रेडर अजूनसुद्धा कन्फ्युजन असतात की मार्केटचं डायरेक्शन आम्हाला ओळखता येत नाही. आणि मंडळी, आपल्या स्टुडंटला, कुठलाही असो स्टुडंट, एकदा का कोर्स केला, ॲनालिसिस कोर्स केला की मार्केटचे डायरेक्शन फाइंड करण्याचे जे काय आपल्या ट्रिक आहेत त्या ट्रिकनुसार मार्केटचं डायरेक्शन त्यांना क्लिअर होतं. आता मार्केटचं डायरेक्शन क्लिअर झाल्यानंतर ते काय करतात, लेवल शोधून फाइंड करतात की मार्केट रिट्रेसमेंटसाठी कुठल्या लेवलला येऊ शकतो आणि कुठून बाईंग सुरुवात होतो, किंवा जर सेलिंग असेल तर पुन्हा रिट्रेसमेंट कुठे असेल, पुन्हा सेलिंग कुठून त्या ठिकाणी जर सेटअप बनतात ते बरोबर करतात. म्हणजे काय करतात, लेवल मार्किंग करतात. म्हणजे बघा, पहिलं काय केलं त्यांनी, डायरेक्शन, पहिलं ॲनालिसिस केलं, त्याच्यानंतर डायरेक्शन फाइंड त्यांना सापडलं. डायरेक्शन सापडल्यानंतर त्यांनी लेवल मार्किंग केली. त्या लेवलवर मार्केट येण्याचा ते वेट करतात की सपोज मार्केटचं सेलिंगचं डायरेक्शन आहे, ओके, मार्केट एकदा रिट्रेसमेंटला येऊ द्या, या रिट्रेसमेंटला लेवलला आलं की तिथे माझा सेटअप बनला का मग मी तिथून, म्हणजे लेवलचा वेट करतात. लेवलचा वेट केल्यानंतर तिथे जो आपला सेटअप बनेल, आता 1 ते 5 आपले सेटअप आहेत, त्या 1 ते 5 सेटअपपैकी जो सेटअप बनेल त्या सेटअपवर ते प्रॉपर ट्रेड घेतात, स्कॅल्पिंग नाही, प्रॉपर ट्रेड घेतात आणि प्रॉपर SL लावतात. बरं, SL एंट्री घेतली त्याचं विशेष काय बघा, एंट्री घेतली, SL लावला की एकदम चिल होऊन ते बसतात आरामात, काहीही टेन्शन नाही. कारण त्यांचं का एवढं रिलॅक्स होऊन बसण्याचं कारण काय, सेटअपवर मंडळी विश्वास आणि सेटअपबद्दल असलेली खात्री, हा विश्वास त्यांना एकदम रिलॅक्स, म्हणजे मग भले SL केलं तरी चालेल पण ते व्यवस्थित, म्हणजे मला माहिती आहे मी ट्रेड व्यवस्थित घेतलेला आहे, एंट्री करतात, SL लावतात, बस मस्तपैकी बसून राहते, एवढ्या कॉन्फिडन्सने ते ट्रेड घेतात. आता सेटअपवर ट्रेड घेतला की प्रॉफिट होते नाही तर लॉस होते. दिवसात त्यांचे 2 ते 3, जास्तीत जास्त 4 ट्रेड कधी कधी होतात, 2 ते 3 म्हणजे माझे असतात, 2 ते 3 ट्रेड प्रॉपर सेटअपवर त्यांना आरामात मिळतात. मंडळी, एवढं होऊनसुद्धा त्यांनी अजूनसुद्धा लॉट साईज 0.01 ठेवलेली आहे. एवढं डिसिप्लिन फॉलो केलेलं आहे की आज $1,500 ज्याच्या अकाउंटला आहेत तो 0.01वर थांबू शकतो का, म्हणजे किती कंट्रोल त्यांनी केलेलं असं बघा. आपल्याकडे $500 झाले तर लगेच आपण 0.20 काय 30 काय अगदी, म्हणजे का आपल्याला लगेच एका रात्रीत डबल करायचं असतं किंवा एका दिवसात डबल करायचं असतं कॅपिटल, आपल्याला वेळ नसतो. त्यामुळं त्या स्टुडंटने 0.01 फॉलो करून आजपर्यंत त्यांनी $1,500 एका 2 महिन्यात नाही, जवळजवळ 5-6 महिने ते करत आहेत. आता फायदा काय बघा, आता तुम्ही म्हणाल की एवढ्या दिवसामध्ये तेच तर महत्त्वाचं आहे मित्रांनो. हे कॅपिटल ग्रो केलं म्हणजे हे जे ग्रो करताना त्यांना नॉलेज जे मिळालं, त्यांना एक्सपिरियन्स मिळाला, तो एकदम खतरनाक एक्सपिरियन्स आहे आणि तो लाईफमध्ये त्यांना विनर बनवल्याशिवाय राहणार नाही. कारण हे $150 चे $1,500 झालं हे महत्त्वाचं नाही, पण $1,500 करताना जो एक्सपिरियन्स त्यांना मिळाला तो खूप महत्त्वाचा आहे. म्हणून 6 महिन्याचा जो एक्सपिरियन्स त्यांना मिळाला आहे तो ते कधीच विसरू शकत नाही आणि त्या 6 महिन्याच्या एक्सपिरियन्सवर पुढचा जो प्रवास असेल तो जबरदस्त असेल त्यांचा मात्र. मग हे मला खात्री आहे. कारण का, त्यांना जो एक्सपिरियन्स मिळाला 0.01नी 6 महिने सलग ट्रेड करणं, त्याच्यातून जो एक्सपिरियन्स मिळाला त्या 6 महिन्यामध्ये, आता झालं काय, 6 महिन्यामध्ये मार्केटचे वेगवेगळे फेज आले, कधी ट्रॅपी, कधी बुलिश, कधी बेरिश, कधी साईडवेज, हे सगळ्या प्रकारचे आले. त्यांना सांगून ठेवलं की ज्यावेळेस 4 आवर्सच्या कॅन्डलवर साईडवेज असेल मार्केट, बिलकुल ट्रेडला हात लावायचा नाही. मार्केट दाखवणार 1 मिनिटवर तुम्हाला मूव दाखवणार, पण 4 तासाच्या टाईम फ्रेमवर
पूर्णतः साईडवेज असतं मार्केट आणि तिथे तो ट्रॅप असतो, त्याच्यामध्ये तुम्हाला कधीच सक्सेस मिळणार नाही. त्यामुळे त्यांनी हे फॉलो केलं. आणि मंडळी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कंट्रोल, ट्रेडवर कंट्रोल. जर का जे 2 SL दिवसामध्ये गेले, तिसरा ते ट्रेड घेत नाहीत. अगदीच रेअरली ते म्हणतात, अगदीच रेअरली परफेक्ट जर असेल तरच मी घेतो, नाहीतर मग 2 SL गेले तर मी काय करतो, हे करतो, तिसरा ट्रेड घेत नाही आणि अगदीच चांगलं हे म्हणत तर घेतो. आणि त्यांनी एक दुसरं सांगितलं की जर का 2 SL गेले तर मी साइन आउटच करतो, म्हणजे प्रश्नच येत नाही. आत्ता 2 SL गेल्यानंतर जर का मला ट्रेडिंग बंद करायचे हे जर मला माहिती असेल तर मंडळी मी किती सिलेक्टेड ट्रेड घेणार बघा. म्हणजे त्यांनी काय केलं की 2 जर SL गेल्यानंतर मला स्टॉप करायचे आहे ट्रेडिंग, म्हणजे ते ट्रेड घेताना एकदम सिलेक्टेड ट्रेड घ्या की ज्यामध्ये हाय कॉन्फिडन्स आहे, असे ट्रेड फक्त ते घेत होते. मंडळी ह्या सगळ्या डिसिप्लिन फॉलो करून आणि माझ्याकडून एक छोटं मोठं काही डायरेक्शन असेल, गायडन्स असेल, ते घेऊन आपला ॲनालिसिस क्लास, आपला रेग्युलर क्लास, हे या सगळ्याचं मिक्सिंग आज आणि त्यांची मेहनत 6 महिन्याचा एक्सपिरियन्स, त्यांचे पेशन्स, त्यांचे डिसिप्लिन फॉलो करणं, ह्या सगळ्याचा रिझल्ट आज त्यांच्यासमोर मंडळी पॉझिटिव्ह आहे. पॉझिटिव्ह आहे म्हणजे काय, त्यांच्याकडे आता असे विचार येऊ शकत नाही की मार्केटमध्ये कोण सक्सेस होऊच शकत नाही, मार्केटमध्ये कोण कमवूच शकत नाही किंवा मार्केटमध्ये कोणाला प्रॉफिटच होऊ शकत नाही, येऊच शकत नाही निगेटिव्ह थिंकिंग. कारण का, त्यांनी जी काही ही मेहनत घेतलेली आहे मंडळी, त्याचं हे त्यांना फळ आहे. आणि त्यांना सांगितलं की जी काय तुम्ही मेहनत घेतलेली आहे ह्याचं तुम्हाला बेनिफिट 1 ते 1.5 वर्षांनी तुम्ही नेक्स्ट लेवलला असणार, तुमचं कॅपिटल नेक्स्ट लेवलला असणार, तुमची लॉट साईज नेक्स्ट लेवलला असणार. तुम्ही 6 महिन्याची 0.01 कंट्रोल करून जी पाळलेले आहेत, डिसिप्लिन पाळलेले आहेत, त्याचं तुम्हाला बेनिफिट असं होईल की एक दिवस तुम्ही स्टँडर्ड लॉटवर तुम्ही शिफ्ट होणार. आणि स्टँडर्ड लॉटवर झाल्यानंतर तुम्हाला माहितीच आहे कशा प्रकारे रेशो असतो. मंडळी हे होता सगळा त्यांचा खडतर प्रवासामध्ये त्यांची जी मेहनत आहे शिकण्याची किंवा डाऊट्स विचारण्याची, मग त्यांचे अगदी दिवसात 6-7 मेसेज असे व्हॉट्सअपला, सर हे प्रॉब्लेम, हे प्रॉब्लेम, आणि मी पण त्यांना क्विक रिप्लाय देतो. मी कोणालाच नाही म्हणजे ठेवत असा. आज थोडंसं एक कधी बिझी असेल तर मग थोडंसं मेसेज द्यायला लेट होतो, पण मी पटापट त्यांना मेसेज देतो. म्हणजे मला काय सांगायचं की त्याच्यातून त्यांची जी चौकस बुद्धी किंवा जी आतमध्ये आग आहे, शिकण्याची जिद्द, आग, ती अगदी वाखण्याजोगी आहे. त्या जिद्दीमुळं त्यांना हळूहळू यश होते. मंडळी ह्याच्यातून जर त्यांनी गॅमलिंगसारखी ट्रेडिंग घेतली असती तर कधीच त्यांचं कॅपिटल उडालं असतं. अगदी लॉट साईज मनाप्रमाणे घेतली असती, ओव्हर ट्रेडिंग केली असती, रिव्हेंज ट्रेडिंग केली असती, सगळं काय नको ते केले असतं तर त्या $150 कधीच $0 व्हायला वेळ लागला नसता, कधीच ते मार्केटमधून एक्झिट झाली असते. मग आपण आता काय करतो हे आपण बघायला पाहिजे. त्यांनी काय केलं आणि आपण काय करतो. आपण जे बोलतो ना की जे काय निगेटिव्ह बोलतो ते त्यासाठी आपणच कारणीभूत असतो. मंडळी ह्याच्यातून आपण शिकायचं आहे की त्या माणसाने कसं फॉलो केलं, त्यांनी कसं सक्सेस मिळवलं. मला का नाही मिळू शकत, मी पण तो पण माणूस आहे, तो सामान्य माणूस आहे. मग त्यांनी जर सक्सेस मिळवत असेल मग मी का मिळवू शकत नाही, माझी कुठे घाई होतोय, माझी कुठे चूक होतोय, हे मला शोधायला पाहिजे. तरच मंडळी या मार्केटमध्ये आपण टिकू शकू आणि त्या स्टुडंटसारखं आपल्याला सक्सेस, इवन त्याच्यापेक्षा जास्त सक्सेस आपल्याला मिळू शकेल. आणि जे काय गायडन्स आहे पाहिजे त्याच्यासाठी मी तयारच आहे. आता तो स्टुडंट आहे, नॉर्मल स्टुडंट, त्यानं जसं गायडन्स केलं तुम्हाला का नाही करणार. तुम्ही पण या संपर्कात, तुम्हालासुद्धा मी व्यवस्थित गायडन्स करणार आहे. ठीक आहे मंडळी, ह्याच्यातून तुम्हाला काय शिकायला मिळालं असेल, तुम्ही व्यवस्थित शिकून घ्या आणि आपल्या काय चुका होत आहेत त्या वेळेच ओळखून चुका बाजूला करा आणि व्यवस्थित ट्रेडिंगचा प्रवास सुरळीत चालू करा. ठीक आहे मंडळी, हा होता सगळा त्या स्टुडंटचा प्रवास. त्याच्यातून जे काय पॉझिटिव्ह घ्यायचं आहे ते तुम्ही घेऊ शकता आणि जे काय निगेटिव्ह आहे ते त्याच्यातून बाजूला काढायचे. ठीक आहे, चला भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये अशाच एका मोटिवेशनल आणि नवीन लर्निंगच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.